या केकचा पार्ट 1 आपण काल बघितला. केक फायनल फिनिशिंग करून सेट करून ठेवला होता. पण नंतर जेव्हा मी केकचा फोटो बघितला त्यावेळी लक्षात आलं केक थोडासा पीच आणि ग्रे कलरच्या शेडमध्ये आहे. त्यामुळे सगळी क्रीम काढून घेतली. लकीली माझ्याकडे थोडी क्रीम शिल्लक होती. तशी मी थोडी क्रीम साईडला काढून ठेवत असते ती यासाठीच. बघा आज इथे त्याचा किती उपयोग झाला. क्रीममध्ये 1 ड्रॉप सुपर रेड आणि 1 ड्रॉप येलो कलर टाकून पीच कलरची क्रीम तयार करून घेतली. केकला फायनल फिनिशिंग करून घेतली. थोड्याशा व्हाईट क्रीममध्ये ब्लॅक कलरचा 1 ड्रॉप टाकून थोडी ग्रे कलरची क्रीम तयार करून घेतली व त्याने असे फक्त पॅचेस दिले. क्रीमचा अगदी पातळ लेअर दिला. याआधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तेव्हा मी क्रीमचे पॅचेस देऊन त्यावर स्क्रेपर फिरवलं होतं. त्यामुळे पूर्ण केकला ग्रे कलरची फिनिशिंग आली होती. तसं न करता यावेळी मी फक्त पॅचेस दिले. त्यामुळे लुक अगदी उठून दिसत होता. फॉन्डंटचे टॉपर्स कसे बनवले हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलंच आहे. तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनल नेमच्या खाली एक छोटा त्रिकोण आहे. त्यावर क्लिक केलं की तुम्हाला तो व्हिडिओ ओपन होईल. तिथून तुम्ही सगळे टॉपर्स बघून घेऊ शकता. हे कलर कॉम्बिनेशन खूपच छान दिसतंय बघा. कस्टमरलाही ते खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा.